नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुने पुराणे फाटलेल्या कपड्यांचा रियूज। तुम्ही तुमच्याकडे कोणतेही कपडे असतील, टाकाऊ कपडे, अगदी छोटे मोठे कतरण शिलाईतून उरलेले फॉर्मचे तुकडे, त्याचा पण तुम्ही वापर आजच्या आयडियासाठी करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर आपण या ज्या चिंध्या आहेत त्या बाजूला करू आणि एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे। मी हा कुर्तीचाच कपडा आहे, तुम्ही कोणताही कॉटनचा प्रिंटेड किंवा ब्लाउज पीसचा कपडा घेतला तरी पण चालणार आहे। आता याचं लांबीचं मेजरमेंट सांगते, कारण की ते लांब पूर्ण केलं होतं तर ते दाखवता येत नव्हतं व्हिडिओमध्ये। तर बघा 19 इंचाची फोल्ड घडी आहे, म्हणजे 38 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 17 इंच। ठीक आहे, तर तुम्हाला ओपन करून पण परत एकदा माप याचं मोजून दाखवते। तर बघा 38 इंच याची लांबी आहे आणि रुंदी तर 17 इंच आहे। आता जिकडनं लांबी आहे तिकडनं आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडने ना फोल्ड करून घ्यायचं आहे। तर अगोदर एक सिंगल फोल्ड करून घ्यायची आहे बघा, कारण की सोबतच आपण डबल फोल्ड नाही करणार। अगोदर एक सिंगल फोल्ड करू आणि त्यानंतर वरतून 1 इंच वरती राहील अशा पद्धतीने पण एक फोल्ड करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने सिंगल फोल्ड केली। आता इथे आपल्याला नाडी वावता येईल इतपत 1 इंचाची फोल्ड आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि स्टार्टिंगला मी इथे लॉकची टिप पण देऊन घेतलेली आहे। तुमच्याकडे जर ब्लाउज पीसचा कपडा असेल तोही तुम्ही इथे घेतला तरी पण चालणार आहे। जो कोणता घट्ट सुतामधून कपडा अवेलेबल असेल ना तो घ्या, कारण की मग तो टिकायला मजबूत राहतो त्यासाठी। आणि थोडंफार बघा एक्स्ट्राचा होता कपडा तो कट केला। तर या पद्धतीने आपण एका साईडनी स्टिच करून घेतला। आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे। तर तुमच्याकडे पण असेच टाकाऊ कपडे, चिंध्या, कतरण, कोणतेही कपडे अगदी म्हणजे फेकून देणारे कपडे असतील ना तरी तुम्ही त्या कपड्यांचा वापर इथे आजच्या आयडियासाठी नक्कीच करू शकता। तर ह्या साईडने पण आपण 1 इंच रुंदी राहील वरती अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे। यावरती पण आपण टिप देऊन घेत आहोत। ठीक आहे, तर एंडिंगला इथे लॉकची टिप पण देऊन घेत आहे। आता बघा दोन्ही साईडने आपली ही टिप आहे ती मारून झालेली आहे बघा, नाडी वावता येईल अशा पद्धतीने। आता हा लांबीनुसार कपडा फोल्ड करायचा आणि ही साईडची बाजू स्टिच करायची। पण ती स्टिच करताना बघा जो आपण नाडी वावण्याचा पार्ट ठेवला ना तिथून खाली आपल्याला स्टिच करायची। बघा मी दोन्ही बोटं जिथे धरलेत ना म्हणजे तिथून पुढेच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे। दोन्ही कडेचा जो नाडी वावण्याचा पार्ट आहे तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे। बघा इथपर्यंतच मी स्टिच करून घेतलं आणि यावरती लॉकची टिप पण देऊन घेतली। परत एकदा तुम्हाला दाखवते, हा पार्ट मी ओपनच ठेवलेला आहे। आता डबल टिप आपण यावरती देऊन घेऊ, म्हणजे मजबूती आणि टिकाऊपणा जास्त राहतो त्यामुळे। आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेऊ। आता त्यानंतर आपण हा जो पार्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने। तर चला आता नाडी कशी ववायची ना ते पण मी तुम्हाला खाली दाखवते आणि कापडाची एक नाडी सिंपल तयार करून घ्या। तर या पद्धतीने आपण इथून नाडी ओवण्याचा जो पार्ट ठेवलेला आहे ना इथून आपल्याला आहे ना एक कापडाची नाडी आहे ती सिंपल नाड्या मी इथे 2 तयार केले। तर नाडीचं माप कसं घ्यायचं ते सांगते बघा। या पद्धतीने आपल्याला नाडीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। असं फोल्ड करून थोडीशी वाढव राहील इतपत आपल्याला नाडी घ्यायची। अजून एक नाडी पण मी सेम त्याच पद्धतीने घेतली आहे बघा। डबल फोल्ड केली, थोडी थोडी आपली 4-4 बोटं वाढव राहील अशा पद्धतीने आपल्याला ही नाडी घ्यायची आहे। तर एक नाडी साईडला ठेवते आणि एक आपण वळून घेऊ। तर सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला ही जी नाडी आहे ना ती याच्यामधून वळून घ्यायची आहे आणि आपण 1 इंच रुंदी ठेवलेली आहे त्यामुळे नाडी अगदी इझिली वावली जाते, काहीच अवघड वाटत नाही। तर अगोदर एकच नाडी आहे ना तीच आपल्याला वळून घ्यायची, दुसरी नाडी आपण नंतर वळून घेणार आहोत। ठीक आहे, या पद्धतीने ही जी नाडी आहे ती पूर्णपणे वळून घेतली। आता त्यानंतर आपल्याला ही ना गाठ बांधून घ्यायची। सेफ्टी पिन काढून टाकली आणि अशा पद्धतीने आपल्याला इकडनं पक्की गाठ आहे ती देऊन घ्यायची आणि वरतून एक चाडी गाठ देऊन घेतली आणि एक्स्ट्राची जी नाडी आहे ना ती बरोबर मध्यभागी आपल्याला टक करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण नाडी आतमध्ये लोटून द्यायची आहे। बघा ती आतल्या साईडने अशा पद्धतीने दिसत आहे। ठीक आहे, तर इकडनं वरून अशी दिसत आहे। तर आतल्या साईडने आता हा जो पार्ट आहे ना इथे आपल्याला जेवढे आपल्याकडे कतरणं, टाकाऊ कपडे, चिंध्या जेवढे काही असेल तुमच्याकडे, अगदी कापूस जरी असेल तरी तुम्ही तो याच्यामध्ये फिल करून घेतला ना तरी पण चालणार आहे। तर माझ्याकडे बघा भरपूर सारे शिलाईतून उरलेले जे कतरण होते ना ते साचले होते, मग त्यापासून आता मी ही जी आयडिया आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे।
आणि हे जरी तुम्हाला कतरणं जास्त दिसत असले ना, म्हणजे आता वाटत असेल खूप आहेत, पण इतके नाहीत ते, कारण की ते दाबून दाबून भरले ना नंतर ते बरोबर म्हणजे दाबल्या जाते. आता बघा दुसरी नाडी आहे ती आपल्याला इकडच्या साईडने वळून घ्यायची आहे. जेवढे काही कतरणं होते तेवढे मी याच्यामध्ये भरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण ही वरची नाडी पण वळून घेऊया. तर या पद्धतीने सिंपल आपण इकडनं पण ही जी नाडी आहे ती वळून घेतलेली आहे. आणि हे कतरणं बघा असं वाटतंय भरपूर झालेत, पण काही नाही, कारण की ते फुगल्यासारखं दिसतं. नंतर ते दबून 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 म्हणजे एकदम व्यवस्थित होऊन जातं. आणि तुम्ही याच्या साईजमध्ये पण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर अजून म्हणजे रुंदी उंच वाटत असेल तर तुम्ही त्याची लांबी मी 38 घेतली, तिथे जास्त घेऊ शकता अजून पण. तर बघा इकडच्या साईडची पण नाडी वळून झाली. आता व्यवस्थित हे सगळे कतरणं आपल्याला आतमध्ये दाबून द्यायचे आणि इकडनं पण ही जी नाडी आहे ना ती एकदम पक्की गाठ बांधून घ्यायची आहे. तुम्हाला वाटत असेल ही खूप कतरणं झालेत, पण नाही झाले, कारण की आता तुम्हाला कळेल बघा जेवढी ताकद असेल नसेल ना तेवढी इथे द्यायची आहे आपल्याला. आणि एकदम व्यवस्थित अशी पक्की गाठ आहे ना ती इथे देऊन घ्यायची आहे बघा. ठीक आहे, बघा या पद्धतीने सगळे कतरणं आतमध्ये गेलेले आहेत. आणि वरून एक चाडी गाठ द्यायची आणि वरती जी एक्स्ट्रा नाडी आहे ना ती आपल्याला सगळी याच्यामध्ये फिल करून घ्यायची आहे बघा. वरतून थोडी पण नाडी दिसली नाही पाहिजे. आणि बघा किती सुंदर आणि अगदी झटपट असं आपले राऊंड शेपचं कुशन तयार झालेलं आहे घरच्या घरी, 0 कॉस्टमध्ये, एकही रुपया खर्च न करता. तुम्ही बसण्यासाठी याचा फ्लोअर सोफा म्हणून वापर करू शकता. त्याचबरोबर पाठीला टेकण्यासाठी, डोक्याखाली घेण्यासाठी पण ह्याचा वापर आरामात करू शकता. अशा प्रकारे मैत्रिणींनो खूप सुंदर असं आपलं राऊंड शेपचं कुशन आहे ते बनून तयार झालेलं आहे घरच्या घरी. आणि तुम्ही ही नाडी सोडून आहे ना परत हे धुण्यासाठी कवर आहे ते बाहेर काढू शकता आणि यातले कतरण पण आहेत ना ते पण वाळवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीच्या मैत्रिणींनो मी पाठीला टेकण्यासाठीच खास याचा वापर करत असते, कारण की डोक्याखाली घ्यायला ते खूप रुंद वाटतं. पाठीला टेकण्यासाठी अशा पद्धतीने मला हे राऊंड शेपचं कुशन आहे ते म्हणजे लागत असतं. तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करू शकता. उशीच्या म्हणजे आपल्या खुर्चीवरती पण तुम्ही ना टेकून बसण्यासाठी याचा वापर करू शकता आणि असंच भिंतीला टेकून बसण्यासाठी पण तुम्ही याचा वापर आरामात करू शकता. तर नक्कीच मैत्रिणींनो तुम्हाला आपली आजची जी आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.